संघटनेनं राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारलं आहे। त्यामुळे लालपरीची वाहतूक ठप्प झाली आहे। इंदापूर बस स्थानक हे राज्यातील मोठ्या बस स्थानकांपैकी एक आहे आणि पुणे मुंबई सारख्या मेट्रो शहरातून मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व बसेस या इंदापुरातूनच पुढे जातात। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मराठवाड्याकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात देवा राखुंडे यांनी आढावा घेतलेला आपण पाहूया। राज्यात लालपरी ठप्प झालेली आहे। आपल्या विविध मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलेलं आहे। मी सध्या इंदापूर बसस्थानकावरती आहे आणि राज्यातील मोठ्या बसस्थानकापैकी इंदापूर हे एक बसस्थानक आहे। याच बसस्थानकामधून मराठवाड्याची सर्व वाहतूक होत असते। इंदापूर बसस्थानक जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे प्रवासी आहेत ते काही वेळापासून या ठिकाणी खोळंबलेले आहेत। इंदापूर बसस्थानकामधून काही स्थानिकच्या बसेस वगळता औसा असेल, निलंगा असेल, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, ही जी मराठवाड्याकडे जी होणारी वाहतूक जी आहे ते ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। काही प्रवासी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तुम्ही कुठून आला आणि कुठे जायचे, किती वेळ झाला इथं थांबलेला आहात? मी सोलापूरवरून आलोय। निमगाव कितकीला जायचं, एक अर्धा तास झाला थांबलोय। तुम्ही कुठून आलेला आहात? सोलापूर। काय परिस्थिती आहे सध्या बसस्थानकावर? बस नाहीये। इंदापूर स्थानकावर बस नाहीये। तुम्ही कुठून आलेला आहात? तुम्हाला कुठे जायचं आहे? पळसदेवला। काय परिस्थिती आहे सध्याची? काय बस नाही, बस नाहीये। तुम्ही कुठून आला आणि कुठे जायचं आहे? पळसदेवरून आलोय, सोलापूरला जायचंय, दवाखान्यात चालू आहे। हॉस्पिटलला जायचंय तुम्हाला? मग काय परिस्थिती ओढवली तुमच्यावर? सध्या गाड्याच नाहीत ना, आता जायचं कशाने? बरं, सरकारला काय सांगावं असणार आहे? कारण या सर्व समस्या तुम्ही लोक फेस करताय। जीएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यांनी त्या मागण्या पुरा कराव्या आणि नागरिकांचा हाल करून नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, नागरिकांचे हाल करू नयेत। इतर काही प्रवाशांबरोबरच एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिंदे आपल्या या समिती कृती समिती जी आहे त्याचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत। ऐन सणासुदीच्या तोंडावरच तुम्ही संपाचा हत्यार उपसलेला आहे। प्रवासी ताटकळत पडलेले आहेत बसस्थानकावरती, एसट्या नाहीत, स्थानिक लेवलची वाहतूक देखील बंद आहे। कधी मिटणार आहे? सर्वप्रथम प्रवाशांची कृती समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या शासनाने आतापर्यंत 3 वेळा लेखी आश्वासन देऊनही आमच्या प्रमुख मागण्या राज्य सरकार एवढे वेतन करा, मेडिकल कॅशलेस सुविधा चालू करा, चांगल्या सुस्थितीतील गाड्या द्या प्रवाशांच्या सेवेसाठी, या काहीही मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळं नाईलाजास्तव आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचारी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन चालू केलेले आहे। ती होत असते, मात्र आज लालपरी ठप्प झाली आहे आणि ही सर्व मंडळी जी आहेत या बसस्थानकामध्ये अक्षरशः एसटीची तात्काळच वाट पाहतायत। त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही। कोण आजारी आहे, कोण मयत झालेला आहे, त्यांना भेटायला जायचंय, तर त्यांच्यावरती आज ही परिस्थिती ओढावलेली आहे। आणि गणपती बाप्पाचा उत्सव जो आहे तो अगदी तोंडावरती येऊन ठेपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये लालपरी ठप्प झाल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।